राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी आहे ना आमच्या एका मित्राच्या वस्ती आलोय. त्याच्याजवळ खिलारी बैल होती काय, तर तुम्हाला म्हणतो होता म्हणा ये. तर पाहू आता ते केवढले ती आणि त्याची किंमत काय आहे ना ती पण आपण पाहणार आहे. तर कुत्राही बघतो आपण, चला मित्रांनो ते जाऊ कुत्रा आहे. तर आता तो मित्रही बसलाय तिला. राम राम. राम राम. आता कुत्रा बघतो कुठे गेला? तर एवढं हारून दिलं इकडे खाली ते धावत होता मग कोणतरी मग तुम्ही चालता का ना नाही पण त्या मै ओळख आहे, पण मग त्या काय घेऊ आम्ही होता त्या आणलं एवढं तिकडे खाली म्हणलं या. इकडे गेला का? हा इकडे खाली आणलं जाऊ एवढं चल. तिकडे खाली बाकी माणसा कुठे गेला ती? माणसं आहेत ना जेवणासाठी काय? जेवण नाही झाल्यात आता एवढ्यात. हां पण मग तेच तुला सांग ना मला येतोय का नाही गाणं म्हणलं एक व्हिडिओ टाकायला लागत आहे बैलांचा. बैलांचं रे. आता काय बैल आहे आपल्याकडे चार आहे ती विकायची आहेत का? दोन म्हणलं टाकू इकून मग गावठी ठेवू आणि खिलारी जोडे तो देऊन टाकून मारू. मग आता काय आता एवढी चार बैला एवढं सांभाळ. काय आता आपण काही व्यापारी माणूस नाही, आपण शेतकरी माणूस. पण मग हावसा नाही बुवा, गावठी एक जोड घेतलाय आणि हे फिलारी बघून टाकू असा. आणि तुमच्या जापो लाईट कधी आली ही? लाईट दिवाळीपासून आले. भारी सोय झाली आहे की नाही जापो? चांगलं पाणी सोय झाली ना हा, चांगली? पाणी येत नळी ना काही कवी ना पाणी लाईट ही महत्वाची नाही का? बस पाणी लाईट हेच महत्वाचं. आता ह्या दोन वस्तू असली म्हणजे मग बापावर राहायला काय वाटत नाही. बरं आता उन्हाळा आला ना तर अवघड राहत आहे का नाही? अवघड लय अवघड. मेन पाणीच बुवा, दुसरा काही नाही. पाणी असला ना सगळं ठीक वाटतं. महत्वाचं पाणीच बुवा असा. किती बैलात म्हणतात तुमच्याकडे? बैल आहे ना आपल्याकडे चार बैल आहे ती. एक जोड गावठी आहे का? एक जोड गावठी आहे डांगी हा तर आणि दोन खिलारी आहे ती. खिलारी. तर मग त्या आपण काय करू खिलारी ओपून टाकू म्हणजे ओपून अशी हा, कटा बरोबर. चार बैलांचा. आता सध्या आपल्याकडे काही कामही नाही आणि एक हाऊस म्हणून गावठी जोड घेतलाय. आता खिलाऱ्यांची आता आपल्याकडे हाऊस झालीच जवळजवळ बरीच हाऊस झाली. जाता आहे बाहेर आता काम म्हणजे काही अडचण नाही. आणि आता आम्ही दोनच माणसं घरी आणि दोन असल्यामुळं काय झालंय मग आमची थोडी वडतान होते. वैरण काढी आता आहे तर आता आहे सध्या. कोरडात चारा दोय आणि आपल्या मग पाणी लावून हाजी होते. हा होत आहे. नाही येत आहे बरं काही पाणी नळीला पाणी येत आहे पण मग तर कसं मग कधी मोटर जाईल हा विषय संपला ना. हा जाणं आहे मला मग मेहनत झाली पाहिजे. मेहनत झाली पाहिजे. कुठे ते बैल तिकडे त्या? ते बैल तिकडे ती का ते आपण तुला दाखवून देतो ना मी. चला मग, जाऊ. धवळा जोडी ना देऊन टाकू पदशीर. आपण योग्य किंमत सांगू ना तो देऊन टाकू. हा चालेल चला बरं हा, पाहू आपण कसं हो, आहे. हा. चला. तर त्या पा त्यांची त्या खिलारी बायला ती आणि बरीचशी जनावर आहेत त्यांच्याकडं. इकडं म्हैस बसले पा, म्हैस आहे, एक जर्सी गाय आहे, एक गावठी गाय आहे आणि त्या खिलारी बायलात. आणि अजूनही त्यांच्याकडं डांगी बायला दुसरी, पण त्या मला वाटतं त्यांनी एका पाहुण्याका लावलेल्या ती. तर ह्या त्यांची बायला ती ह्या दोन्ही एकदम सारखा जोड आहे ना. हा थोडा होत आहे पण मग इकडे तिकडे फरक नाही का, थोडाफार काही नाही एवढा. आणि ह्या किती जाते ती? दोन दोन जाते. दोन जातात ना. दोन जाते. जात आता काढत का पहिलंच? नाही आताच घालत ती. हां पण अजून याचा हरिव नाही आलं. हा. आलं हरिव दोन जातो. तो दोन जातो ना. हा ठेव दोन जात झाला पण मग बुवा तो एकदम हरिव आला तेव्हा आता बुवा हां 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 बरोबर. आणि मग समजा आता तुम्ही आता हाकला असले लावताला ना. हा आवताला केली ते. हां मग कायला खायला चालतं ते? लाकडी नांगराला हां कुळवाला हां. बैलगाडीला. ते बैलगाडी तुमची आहे बाबा बारीक तो नाही का टांगाच्या टांगा? हा ते नाही मोठ्या गाडीला चलतील तिला काय माहीत झालं. चालतील, काय अडचण नाही. पण मग आपण धरून दाखवू एखादी जलद गाडी बिडला धरून दाखवू बाई. आणि इकडे तरी गिरायक जागी आलता आपण जागेवर नांगराला वखराला आणि गाडीला धरून देऊ आणि दोन्ही शिडी धरून टाकू. नाही जाग वगैरे घालू आपण, धरूनच देणार ना बैला. हां. त्यांच्या अवताला जे आपण सांगू त्याला. आपण सांगू ते. आता आपण म्हणलं वखराला चालतात, नांगराला चालतात, त्या गाडीला चालतात, ती बारीक गाडी आपली नाही हा, का. हा. आणि एखाद म्हणलं तर नांगरला तर नाही ना आपण धरू शकतो नाही का. नाही, आता बारीक जीव आहे ते बच्चीच आहेत ना. हा बरोबर आहे. बरं तशी गरीब आहेत ना एकदम. एकदम करी तुम्ही म्हणलं आता मी सांगतो ना आपण आता पोरीला सोडायला लावू आपण. हां मग तुम्हाला कळलं बाबा बारीक पोरे हां. सोडून नंतर की आपल्या घेऊन गाडी झोपू आपण पाहिजे दादा. नाही तशी गरीबच आहेत बुवा. आता मी जवळ एवढा उभा राहिलोय नाही तर मारता येतं मग लगेच वाकऱ्या पडला असं त्या. नाही आपण देताना खात्री नाही देणार. हा. महाराजी गॅरंटी देणार. हा आता पहिली बैल आपण द्यायला जायचं आणि लोकांना. पहिली दिल्यात पण आता ते कसं त्या मोठ्या होती ह्या जरा बारीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीची बैला ती कोणत्या अवताला चालतात, दोन दाती येते, थोडी बीड काहीच नाही. खोडे काही नाही. थोडं काहीच नाही. पण त्याची किंमत काय ती नंतर पाहणार तर आपण. हा. पण सुरुवातीला आपल्याला ते बारीक त्यांची लहान पोरं ना तिला धरून दाखवायला लागेल. धुईल नाही तसं काय धुवून टाकी जायचं बरं का. बरं बोलाव त्या पोरला बोलव. हा मग पोरीला काय ना बाय त्या बाईला आणलं इकडे बाई इकडे सोडून राहिल्या त्या इकडे घेऊन. हा त्यांची लहान पोरं आहे ती बाईला आणते पहा, मारते नाही काय नाही. आणि आपल्याली गाडीला झोपायच्यात. ही जी गाडी बारीक आहे त्यांच्या काही पहा एकदम बारीक गाडी त्यांच्या मापात आहे आणि हिला झोपायच्यात आपल्याला त्या.
बस झालं बरं तुझं काम. आता तू काय झुपणार नाही, तुला नाही झुपता येणार. घ्या तुम्ही झुपा. तर आता पाहू. आता गाडी लय मापात घेतली हो. हा? गाडी लय मापात घेतली ना. गाडी वापरतो ते. चल. मग हिचा काय काय वापर करता तुम्ही? आता काही काही लाकडा बिकडा वयाला, हां काही गवर बिवर वयाला, काही समजा बाता बिताचा काही काम. हा भाऊजी पाहिजे हलकी हलकी हलकी. आलीस टिपून तर पाणी बिणी कुठून नाही का. चला आता झोपून दाखवून काय चाल आहे त्यांची, कशी आपल्याला पाय भेटणार ते म्हणायला. तसं मी आहे पहिलं सगळे अवताले चालतात, पण मग मला लांबूनच पहिलं, मी काय जवळून पहिलं नव्हतं का. दोन्ही शेल चालतात ना. हा दोन्ही शिरी झाली त्या. बरं बरं चालेल. चला आता झोपी त्या ती. पुढंही पाहिजे. ए बाय तू दाबणार आहे का? हा तर पहा ती लहान दाबणार आहे. तिला येते दाबता बैलगाडी. तर चला आता ती दापीत आहे. इकडं थोडं रस्त्याला काढायचं काम चालू आहे. चला आता ती दापीत आहे. जाऊ द्या आला जर का. तसं काय ते हुशार आहेत म्हणजे मग. ए बा म्हणजे बारीक पोरं नाही दापावं म्हणतात ना. आता जरा उन्हाळी झालाय ना. दाबलंय नको चांगाडू. तर गेले बैलगाडी पुढं आता. तर आता आपण बैला तर चालून दाखवली. आता बैला तर गरीब आहे ती. तुमच्या पूर्ण धरली, पूर्ण बैलगाडी चालून दाखवली नाही का. आणि आता तुमच्या सांगण्यानुसार का बा सगळ्याला चालतात ती. नांगराला चालतात, वखराला चालतात. म्हणजे तुमचा सगळा शेतीचा काम केला आहे तिने. दोन दात येते. आणि मित्रांनो कसं आहे, आता आपण त्यांनी म्हणजे ह्या बैलांची सगळ्या गोष्टी विचारणार आहेत. खायला काय घालतात त्यांनी. आता येते ना सध्या आपल्याकडे बाग आहेत काहीच नाही. एक टाइम संधी आहे फक्त. हां एक टाइम संधी आहे फक्त, बाकी काही नाही. आपल्याकडे गावात खात्यात, पेंडा खात्यात, आणि एक टाइम संधी निळावाला काही नाही. नाही. आता त्या घेताना आपण आदतच घेतली होती. हां हां आता त्या दोन दोन दाती झाल्यात. हां आता समजा जर जागेवर गिरायक आला आपल्याकडे, तर आपण त्याला जागेवर नांगराची बोली ना आपण नांगराला झोपून देणार. हां पुळवाची वखराची बोली आहे ना समजा, हा. वखराला झोपून देणार. गाडीची बोली आहे ना हा. आपण, म्हणजे बारीक गाडी आहे, खटर गाडी, हां त्या गाडीला आपण धरून देणार. हा. आणि त्या जर म्हणली आपले दोन्ही खांदी धरून द्या, हां म्हणजे दोन्ही शेली, हां तर मग आपण दोन्ही शेली आपण धरून देऊ. तुमच्या बरोबर आहे. महाराजी बिरांची आपण आपल्या घरी, आता आपल्या बायकोला लावणार सोडा, हा. पोरीला लावणार, आता पोरीनं तर स्वतः गाडी हा. धरली. हा. त्या एकदम शांत आहेत, एकदम गुरांमध्येच राहतात. हां रोज म्हणजे आम्ही कधी बांधून नाही. आता गुरा सुटली का गुरांमध्ये सोडून द्यायची, त्या चरून संध्याकाळी येणार. संध्याकाळी 2-3 पावल्या टाकायच्या किंवा 2 पिंड्या टाकायच्या. बाकी तेली काय एक टाइम खुराक आहे, बाकी काही नाही. खुराक काय भरपूर नाही, कसं आहे थोडा थोडा बुवा पोटातून पोट. आणि आपण कसा 4 बायला असल्यामुळं ह्या 2 देऊन टाकू असं करायचे, असं आपल्या मनात आहे असा. बरं समजा आता तुम्हाला आता हे येली खोडखाड काय नाही ना. नाही नाही, भाऊरा बिवरा मी काय सलामत म्हणतोय, फोड जर असली ना बैला घ्यायचीच नाही. नाही. आता गिरायकाला पैसे नाही, ठरली तर ते जागेवर येणार आहे ना पाहायला. येणार, मी बोलतानाच आपण असं बोलणार हां का समजा फोड जर असली तरी हां बाल बाबर, आता समजा आपू घेतोय, आपू काही व्यापारी माणूस नाही, आपण शेतकरी माणूस आहे. हां त्या शेतकरी माणसाला घेताना आपू जरा पार करूनच घेतोय. हां बाल बावरीची समजा आपली काही एवढ्या फडी जमती नाही, पण बाल बावर भरगाड्या समजा, हां. काही अंडगोट्या काही बुवा समजा बुवा ज्या दिसताय त्या आपल्याला बुवा तसं काय दिसत नाही. बरोबर आहे. फक्त आज्ञा नाहीत बुवा, 2-2 नाही, बारीक आहे ती. हां. बारीकच आहेत त्या, काही एवढी मोठाली नाही, पण मग एकदम चियनी मारायची गॅरंटी फुल. बरं ठीक आहे. मारायच्या विषयाने आता मी पहिले आपण दाखवली. कधी कधी ह्या जनावर दुसऱ्याच्या गोठ्यात गेलो, गोठा सुद्धा होतोय ना कधी कधी. होतोय ना मी काय म्हणतो, किंवा ताकती आली तर नाही का. टाकते म्हणजे आता आज आहे ना आपल्या दारात कोणी जरी आला हां आणि इथे जरी बुवा समजा आपण स्वतः झोपायची सगळं आपण जागे करून देणार. हां आणि त्यांच्याकडे जाऊन समजा बुवा एखाद्या म्हणला नाही ह्यो मारितोयस, पण ह्यो एक असा कसा ते गोठा गुण राहतो. तर आता आपल्या घरी आहे ना बायकोला सोडायला लावणार, पोराला सोडायला लावणार, म्हणजे काही अडचण नाही. आता बारीक होता तुम्ही पहिल्या एवढ्यात पोरीनं सोडली गाडीला एक तो विषय जाऊ द्या. बरं आता महत्त्वाचा विषय आपल्याला असा बोलायचे का, मग त्यांची किंमत काय सांगणार आहे तुम्ही. नाही. किंमत सांगताना आपण आहे ना बजेट मध्येच सांगावं लागेल, म्हणजे मागं पण आपण जोड दिला होता ना, हां बजेट मध्येच किंमत सांगितली होती. म्हणजे अशी सांगितली होती, हां गिराईक आपल्या घरी आला पाहिजे. हां आता कोणला काही आशा राहते 2 रुपयाची. हां आता आपण देताना गॅरंटीने देणार आहे. हां आता आपण काय बोललोय, आपण ज्या बोललोय त्या करून दाखवायचं इकडं, हां. आणि तर गिरायकाला द्यायची. आता मारती नाही ती जागेव भाषा. हां, आता काय जागेव गिरायकाला का आपण जागेव सगळा करून देणार, हां शब्दाला बांधेल पक्का.
आणि किंमत आपण सांगताना मापात सांगणार म्हणजे नाही सांगा ना किंमत सांगा ना आवाज तर बोला. किंमत मी सांगतो हां. पण कशी सांगतो या तुम्हाला सांगून देतो. हां फार फेर थोडाफार ठेवायचा, हां थोडाफार म्हणजे 4-2 रुपयाचा फार फेर ठेवायचा हां हां आणि मापात किंमत मी सांगणार. आता सांगाय मी आहे ना 72,000 रुपये सांगतोय. हां किती? 72,000 हां. तिच्यात काही थोडाफार होणार नाही बैठकीला बसले होतायच नाही, ना. पण थोडाफार होणार बरं का. नाही ते तुमच्या म्हणून माल तुमचे घेणाऱ्याला परवडल देणाऱ्याला परवडल तर नाही का. हा, नाही, देता नाही ना आपण देणार पण थोडाफार फार फेर हा इकडे तिकडे करायला लागला. थोडाफार लई नाही. शेवटी बैठक आहे ना. 4-2 रुपये बुवा थोडा बरं का. हा. आणि आपण सांगताना मापात सांगितलं म्हणजे थोडा कमी होणार आहे म्हणून सांगितलंय. हा. नाही तर यांची किंमत कोणी 80-90,000 रुपये सांगणार किंमत सांगताना. त्या काही कोणी सांगत आहे काही पण आपल्याला द्यायच्यात म्हणून मापात बुवा. तर असं मित्रांनो तर आपल्याला सगळ्याच या बैलांचा कळाला ते कशी काय. तर जर कोणाला बैला घ्यायची असेल तर त्यांच्या शेजारी हा त्यांचा मोबाईल नंबर दिसतोय पहा. त्यांच्या शेजारी मोबाईल नंबर दिसतोय त्यांचा. तर त्या फोनवर आपण फोन करू शकतात, कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपण फोनवर सुद्धा यावर करू शकतात. पण जागेवर आल्याची गोष्ट वेगळी राहते. जागेवर आले बैला व्यवस्थित पाहून घेता येत नाही तर मग काय गिरायका म्हणतात मोबाईलमध्ये मोठा दिसतोय आणि जवळ आलो बारीक दिसतोय. स्वतः पाहून घ्यायची, स्वतः धरून घ्यायची जबाबदारीचं काम आहे. आपणही शेतकरी आहेत, कोणाची फसवणूक होता कामा नाही का. तर असं मित्रांनो हा शेजारी जो नंबर दिसतोय त्यांचा त्या मोबाईलवर आपण कॉन्टॅक्ट करून हे बैला घेऊ शकतात. आपण कोणाला घ्यायचे असतील तर झटपट फोन करा. तर असं मित्रांनो आता त्यांचा मोबाईल नंबर पण दिला, त्यांचं खिलारी बैल कसं आहे ते पण दाखवलं आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करीत चला आणि कोणाला बैल घ्यायचा असेल तर त्या मोबाईल नंबरवर आपण कॉन्टॅक्ट पण करू शकतात. तर पुन्हा एकदा सगळी जय हिंद, जय महाराष्ट्र.